अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ पर्ल या वास्तूचे भूमिपूजन. जुळे सोलापुरातील IMS स्कूलच्या पाठीमागे होणाऱ्या श्री स्वामी समर्थ पर्ल तुचा भूमिपूजन सोहळा अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि श्री स्वामी समर्थ अक्कलकोट देवस्थानचे जन्मेजय राजे भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सॅम्पल फ्लॅटचे लॉन्चिंग देखील करण्यात आले. या स्कीममध्ये घर बुक केलेल्या 25 जणांचा सत्कार वर्षा उसगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी स्वामी समर्थ रिअल्टीजचे प्रमुख अंकुश कुंभार यांनी प्रास्ताविक केले. 200 लोकांना फ्लॅटची घरं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर या ओपन प्लॉटच्या माध्यमातून सर्वांपर्यंत किमान 2000 लोकांपर्यंत चांगले कस्टमर आपण या ठिकाणी आणि चांगला ग्राहक वर्ग या स्वामी समर्थ आणि अनंत कोटी या 2 नावाने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने जपलेला आहे. स्वामींच्या नावानंच याच ठिकाणी परत एकदा या आपल्या प्रोजेक्टमध्ये खदखद होती पहिल्यापासून की कुठेही आपण स्विमिंग टँक दिलेलं नाही, क्लब हाऊस दिलेलं नाही. तर या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आपल्याला स्विमिंग टँक, क्लब हाऊस, वॉकिंग ट्रॅक, पोडियम गार्डन अशा अतिशय चांगल्या प्रकारच्या सुविधा, त्याचबरोबर प्रत्येक फ्लोअरला CCTV कॅमेरे आणि त्याचबरोबर सोलर सिस्टीम, अतिशय चांगल्या प्रकारचा कन्सेप्ट या ठिकाणी आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतोय. इंद्रधनु प्रकल्पाचे विकास कोळी यांनीही आपल्या मनोगतातून कौतुक करून शुभेच्छा दिल्या. सोलापूरमध्ये जी काही रिअल इस्टेट इंडस्ट्री आहे, ज्या प्रकारे प्रोजेक्ट्स होत आहेत, या प्रोजेक्ट्समध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल होताना दिसतोय. आता इंद्रधनु प्रकल्प साकारताना या सगळ्या गोष्टींचं मी जेव्हा अवलोकन केलं होतं, मला आठवते अजूनही रामनवमीच्या दिवशी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती आणि 1200 फ्लॅटची जेव्हा स्कीम डिक्लेअर झाली, त्यावेळेस सगळ्या पत्रकारांनी मला प्रश्न विचारला होता की सोलापूरमध्ये 1200 घरं घेणार कोण. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी इतकं समर्पक त्यांना दिलं होतं की माझं 1200 लोकांनी घर घेण्याचं स्वप्न नाही आहे. माझं सोलापूरची जी 10 लाख लोक सध्या इतरत्र कुठे राहतात, त्यांनी इंद्रधनुमध्ये येण्याच्या दृष्टीने मी हा प्रोजेक्ट डिझाईन केलाय. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी यावेळी आपले मनोगत सादर केले. विकास काम अनेक होतात, पण त्याच्याबरोबर हिरवळ, कॉन्क्रीट जंगल सगळीकडे असू नये. त्याच्याबरोबर व्हर्टिकल गार्डनिंग, कारण सगळीकडे जमीन असतेच असं नाही, पण व्हर्टिकल गार्डनिंग म्हणजे असं उभं ज्या बिल्डिंगमध्ये आपण राहतो त्याच्या टेरेसवर किंवा जे वॉल्स आहेत, जे त्याची म्हणजे भिंती आहेत, त्याच्यावर सुद्धा ती झाडं लागली पाहिजेत. आणि हिरवीगार ही हिरवळ बघायला डोळ्यांना खूप सुंदर वाटते आणि विशेषतः उन्हाळ्यात, तेव्हा विशेषतः ते डोळ्यांना फार गारवा देतं, मनाला फार गारवा देतं. आणि त्यामुळे हा सुविचार प्रत्येक बिल्डरने अस्तित्वात आणला पाहिजे. अशी झाडं त्यांनी लावली पाहिजेत. त्यानंतर मोहम्मद आयाज व वर्षा उसगावकर यांनी काही गीते सादर केली. याला रसिकांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास जनता बँकेचे मकरंद जोशी, दीपक मनोत, ॲडव्होकेट अजिंक्य मराठे, युवा उद्योजक गणेश कोळी, आनंद पाटकर, आर्किटेक्ट वीरेंद्र बोलाबतीन, स्ट्रक्चरल इंजिनियर जगदीश दिड्डी यांच्यासह स्वामी समर्थ रिअल्टीजचे संचालक उपस्थित होते. शहाजी देशमुख आणि घनश्याम चौगले यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर गंगाधर कांबळे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.